बोधकथा बुडबुड घागरी. तो टोपी घालणारा उंदीर मामा आठवतोय? तो गेला एकदा जंगलात. तिथे त्याला एक माकड आणि मांजर भेटले. त्या तिघांची चांगली मैत्री जमली. एके दिवशी त्या तिघांनी खीर बनवण्याचे ठरवले. माकड म्हणाले, मी आणतो साखर. मांजर म्हणाले, मी आणते दूध. उंदीर म्हणाला, मी आणतो शेवया. मग तिघांनी पातेलेभर खीर केली. माकड म्हणाले, चला आपण आंघोळ करून येऊ आणि मगच खीर खाऊ. इकडे मांजराच्या तोंडाला पाणी सुटले होते. मांजर म्हणाले, तुम्ही जा, मी खीर शिजवते. माकड आणि उंदीर म्हणाले, ठीक आहे, आणि ते दोघे आंघोळ करण्यासाठी गेले. मांजरीच्या तोंडाला पाणी सुटले होते, त्यामुळे तिने थोडी खीर खाल्ली. तेवढी खीर खाऊन झाल्यावर तिला आणखी खीर खावीशी वाटली. मग पुन्हा तिने थोडी खीर घेतली आणि असे करत करत तिने सगळीच खीर खाऊन टाकली. थोड्या वेळाने माकड आणि उंदीर आले. पाहतात तो काय, खीरीचे पातेले रिकामे. त्यांनी मांजराला विचारले, खीर कोणी खाल्ली? मांजर म्हणाले, मला नाही माहीत. मग माकडाने एक घागर घेतली व सर्वजण नदीवर गेले. माकडाने घागर पाण्यात पालथी घातली. त्यावर उभे राहून माकड म्हणाले, हुप हुप करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी, पण घागर काही बुडाली नाही. मग उंदीर घागरीवर उभा राहिला व म्हणाला, चू चू करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी, पण घागर काही बुडाली नाही. आता मांजराची पाळी आली. मांजर खरे तर घाबरले होते. कसे बसे ते घागरीवर उभे राहिले आणि म्हणाले, म्याव म्याव करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुड घागरी, अन काय आश्चर्य, घागर पाण्यात बुडाली. चोरून खीर खाल्ल्याची मांजराला शिक्षा मिळाली. यावरून आपल्याला शिकवण मिळते, नेहमी खरे बोलावे. तर मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या कहाणीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.